बातमी रायगडमधून रायगड जिल्हा परिषद सदस्य पदाचं आरक्षण जाहीर झालंय। नवीन आरक्षणामुळे अनेक ठिकाणी इच्छुकांचा हिरमोड झालाय। महिला आरक्षणानं अनेक इच्छुकांच्या स्वप्नावर पाणी फेरले गेलंय। रायगड जिल्हा परिषदेच्या 59 सदस्य पदासाठी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनं अनेक इच्छुक उमेदवारांच्या आशा आकांक्षावर पाणी फेरले गेलंय। महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे पुरुषांचा हिरमोड झालाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अजय नाडकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। अजय, खरं तर आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी महिलांच्या आरक्षणाचं नाव समोर आलेलं आहे। महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत अनेक विभाग, त्यामुळे पुरुषांचा हिरमोड झालाय। अधिक माहिती। रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत, कारण जिल्हा परिषदेच्या 59 जागांचं आरक्षण जे आहे ते आज जाहीर झालेलं आहे। यामध्ये 30 जागा महिलांसाठी आरक्षित ठेवल्याने जिल्हा परिषदेमध्ये महिला राज पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जिल्ह्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर कोणासोबत युती करेल हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही, कारण पालकमंत्री पदावरून सुरू झालेला वाद जो आहे तो अद्यापही संपला नाही। त्यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच काहीशी लढत जी आहे ती जिल्हा परिषदेमध्ये पाहायला मिळणार आहे, कारण भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यासाठी ही निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची मानली जाते। मात्र या दोघांचा मित्रपक्ष असणारा भाजप यांनी आपली राजकीय भूमिका अद्यापही स्पष्ट केली नाही, कारण शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पारंपरिक मित्र जरी असले तरी भाजप जो आहे तो शिवसेनेसोबत युती करतो की राष्ट्रवादी सोबत युती करणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र विधानसभेच्या निवडणुकीला शेतकरी कामगार पक्षाला फारसं यश मिळालं नाही, मात्र जिल्हा परिषदेला पुन्हा एकदा जोमाने शेतकरी कामगार पक्ष व्यूहरचना करत पुन्हा एकदा आपली ताकद दाखवण्याचा या ठिकाणी जिल्हा परिषदेला प्रयत्न करणार आहे। आणि त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय परिस्थिती अद्यापही स्पष्ट झाली नसली तरी कोणत्या राजकीय पक्षाची ताकद जी आहे ती रायगड जिल्ह्यात असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद अजय दिलेल्या माहितीबद्दल।